नमस्कार. काटकर शोमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे व्हेजिटेबल कढाई रेसिपी. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये आपण पाव वाटी तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये उभा चिरलेला कांदा 1 वाटी घालायचा आहे आणि या तेलातून कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे. इतर आपण भाज्या बनवतो त्यापेक्षा ह्या भाजीची रेसिपी जरा वेगळी आहे. अतिशय अशी टेस्टीची ही भाजी तयार होते. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्कीच ही भाजी करून बघा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आता त्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण, 3 मिरच्या आणि 1 इंच आलं हे बारीक वाटून याची गोळी यामध्ये घालायची आहे. हा मसालासुद्धा आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. मुख्य म्हणजे या भाजीमध्ये आपण पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे. वाफेवरच ही भाजी आपण बनवायची आहे. इथे 1 वाटी उभं चिरलेलं गाजर, 1 वाटी मटार, 1 वाटी फ्लावर, तसेच 1 वाटी शिमला मिरची. ह्या भाज्या सर्व आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. आता या सर्व भाज्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. थोडे भाजी मऊ होण्यासाठी आपण 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे. पाहू शकता आपली भाजी थोड्या प्रमाणात अशी मऊ झाली आहे. तर यामध्ये अर्धा टीस्पून मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, तसेच 1 वाटी उभा चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे. या भाजीमध्ये आपण अर्धा टीस्पून फक्त मिरची पावडर घातले, कारण या मसाल्याच्या गोळीमध्ये 3 हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. भाजी तिखट होऊ नये म्हणून आपण इथे थोडासाच मसाला वापरलेला आहे. अर्धा टीस्पून गरम मसाला, प्रत्येकी पाव टीस्पून धणे पावडर व जिरे पावडर, चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता. 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे. तर चला 3 मिनिटं आपण झाकण ठेवून दिलं होतं. तर आता पुन्हा आपण भाजी शिजली की नाही ते चेक करून घ्यायचे आहे. पाहू शकता वाटाणा आपला मस्त असा मऊ शिजला आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. तर चला आता आपली व्हेजिटेबल कढाई रेसिपी बनवून तयार झाली आहे. आता आपण एका कढईमध्ये ती सर्व करून घ्यायची आहे. वरून थोडंसं चीज किसून घालायचं आहे. ही कढाई व्हेजिटेबल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारचे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या यापुढे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील आणि माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. तेव्हा थँक्यू.